हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 29 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आलेली आहे। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो। या दिवशी नागाची पूजा केली जाते कारण नाग हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा मानला जातो। नाग हा शंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि तो देवांचा देव मानला जातो। त्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाला हरवले होते आणि तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये नाग असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केल्याने शिवशंकरांची कृपाही आपल्याला प्राप्त होत असते। ज्या व्यक्तीला सर्पदोषाचा त्रास आहे त्यांनी नागपंचमीला नागाची पूजा करावी। त्यामुळे कुंडलीतील राहू केतू काल सर्पदोषाचा त्रास जो आहे तर तो संपूर्णपणे निघून जात असतो। नागपंचमी हा धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही नियमांचं पालन सुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तर आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला घरात चुकूनही या दोन भाज्या बनवायच्या नाहीत। तसेच या दिवशी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सुद्धा करायचा आहे। तर तुम्हाला उद्या एका ठिकाणी 1 चमचाभर दूध सुद्धा अर्पण करायचं आहे, नाही तर नागदेव नाराज होतील आणि त्याचे आपल्याला आयुष्यभर दुष्परिणाम हे भोगावे लागतील। तर अशी कोणती भाजी तुम्हाला घरामध्ये बनवायची नाही आणि 1 चमचा दूध कुठे अर्पण करायचं आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, या नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते। प्रत्यक्ष नागाची पूजा केली जात नाही, पण पहा बऱ्याच ठिकाणी वारुळ असतं आणि त्या वारुळाची पूजा जी आहे तर ती केली जाते। वारुळाला दूध आणि लाह्यांचं नैवेद्य अर्पण करून त्या वारुळाची पूजा केली जाते, कारण वारुळामध्ये नाग असतो आणि ते नागाचं घर मानलं जातं आणि म्हणून तिथे ही पूजा केली जाते। आता सध्या वारुळ जे आहेत तर ते बघायला सुद्धा मिळत नाहीत आणि त्यामुळे बघा घरच्या घरीच नाग नागिन आणि तिचे पिल्ले जे आहेत तर त्यांचं चित्र काढलं जातं आणि त्यांची पूजा जी आहे तर ती घरामध्ये केली जाते। जेव्हा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये नागाची पूजा करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात, इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात। त्याचबरोबर या नागपंचमीच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते। ज्यांना भाऊ नाही तर ते नागदेवतेला भाऊ म्हणून हे व्रत करत असतात आणि या मागे एक कथा सांगितली जाते। तर पहा, सत्येश्वरी नावाचा एक कनिष्ठ राणी होती आणि सत्येश्वर नावाचा हा तिचा भाऊ होता। नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिच्या भावाचा मृत्यू होतो आणि हे पाहून भावाच्या दुःखामध्ये सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही आणि या नागपंचमीच्या दिवशी नागाच्या रूपात सत्येश्वर भाऊ तिला दिसतो आणि त्या दिवसापासून सत्येश्वरी नागाला आपला भाऊ मानू लागते आणि तेव्हापासून नागाने आशीर्वाद दिला आहे की जी बहीण या नागपंचमीच्या दिवशी व्रत करून पूजा करेल तिचे मी सदैव संरक्षण करेल आणि त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा जी आहे तर ती केली जाते। आता या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत। यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तळलेले पदार्थ। नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणतेही तळण तळली जात नाही किंवा तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जात नाहीत। त्यामुळे आपल्याला या दिवशी कुठल्याही प्रकारचे तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही। त्याचबरोबर या दिवशी लोखंडी तवा जो आहे तर तो सुद्धा वापरला जात नाही, कारण लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण जर लोखंडी तवा वापरला तर त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात। तसेच या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा, सुई, चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर केला जात नाही आणि असा वापर करणे हे अशुभ मानलं जातं। म्हणून या दिवशी जर तुम्हाला काही भाज्या बनवायच्या असतील तर त्या आदल्या दिवशीच तुम्हाला कट करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला चाकू सुईचा वापर जो आहे तर तो करावा लागणार नाही।
त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही गरम पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही। यामध्ये चहा आणि कॉफी आपण जास्त गरम पित असतो, पण त्यामुळे या दिवशी तुम्हाला चहाचं आणि कॉफीचं सेवन जे आहे तर ते सुद्धा करायचं नाही, कारण नागपंचमीला जास्त गरम वस्तू ज्या आहेत तर त्या खाल्ल्या जात नाहीत। त्याचबरोबर या दिवशी भाजलेले कुठलेही अन्न जे आहे तर ते खाऊ नये। भाजलेले अन्न म्हणजे पहा, आपण भुईमुगाच्या शेंगा भाजत असतो किंवा इतर कुठल्याही प्रकारची वस्तू आपण भाजून जी आहे तर ती त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही। त्याचबरोबर या दिवशी चुकूनही जमीन खवू नका, आणि जर आपण जमीन खवून काढली तर त्यामध्ये असणारे कीटक किंवा इतर प्राणी असतील तर ते मरण्याची शक्यता असते। म्हणून या दिवशी शेतकरी नांगर चालवत नाही किंवा जमीन जी आहे तर ती खणली जात नाही, किंवा गुरांना जो चारा आपण लागत असतो तर तो सुद्धा आदल्या दिवशीच काढून ठेवला जातो। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा वापरायचा नाही, कारण विशिष्ट तिथींवरती तामसिक पदार्थांचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही। तसेच या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी घरामध्ये बनवू नका, कारण वांग्याची भाजी सुद्धा पूर्णपणे या दिवशी वर्ज्य मानली जाते। त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी दुधाचे पदार्थ सुद्धा खाल्ले जात नाहीत। या दिवशी दूध नागदेवतेला अर्पण केलं जातं, म्हणून या दिवशी आपण दुधाचं सेवन सुद्धा करत नाही। त्याचबरोबर पहा, या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी 1 चमचाभर दूध अर्पण करायचं आहे। आता हे दूध अर्पण करण्यासाठी तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर दूध आणि त्याचबरोबर थोडीशी हळद आणि 1 कपराची वडी टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे, आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक करताना तुम्हाला शिवलिंग तांबडामध्ये घ्यायचं आहे। 11 पळी स्वच्छ पाणी, 11 पळी तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। या नागपंचमीच्या दिवशी नागाची म्हणजे महादेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, आणि जेव्हा आपण हे चमचाभर दूध शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा साक्षात महादेव आणि नागदेवता जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात। आता 11 पळी पाणी आणि 11 पळी दुधाने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 11 पळी पाणी स्वच्छ तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, आणि हे शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याचा भस्म, पांढरी फुलं, त्याचबरोबर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे। तसेच तुमच्या घराजवळ जर वारुळ असेल तर त्या वारुळाला सुद्धा 1 चमचाभर दूध आणि थोड्याशा लाया ज्या आहेत तर त्या नैवेद्य म्हणून आवर्जून अर्पण करायच्या आहेत। तसेच गुळ आणि चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा अशी आपण नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते। तर आवर्जून तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो वारुळाला अर्पण करा, त्यामुळे साक्षात नागदेव देवता जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील, आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। तसेच तुमच्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील। कुंडलीतला राहू केतूचा वाईट प्रभाव जो आहे तर तो सुद्धा या उपायाने कमी होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।